अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना आपण सिनेमाच्या रुपेरी पडद्यावर पाहतो। या क्षेत्रामध्ये मिळणारा पैसा व माया यांची चर्चा आपण ऐकतो, पण प्रसिद्धीच्या पडद्याबाहेर गेल्यावर त्या कलाकारांच्या आयुष्यामध्ये किती दुःख असतं ते आपल्याला कधीही दिसत नाही। अशा या ज्येष्ठ कलाकारांसाठी दिलीप कुमार, सुनील दत्त, मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, आशा पारेख यांच्यासारख्या कलाकारांनी एकत्र येत ज्येष्ठ कलाकारांचं दुःख, त्यांच्या गरजा, त्यांचा आजारपण यासारख्या समस्या सोडवण्यासाठी CAWT सारखा एक मंच स्थापन केलाय। तर या संस्थेच्या वतीने केले जाणारे काम अतिशय कौतुकास्पद आहे असं वक्तव्य भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज मुंबईमध्ये केलं। या सर्व मंडळींनी सिने इंडस्ट्रीसाठी आणि समाजासाठी बरंच काही केलं आहे आणि याची माहिती प्रीतीताईंनी मला जेव्हा दिली तेव्हा मला लक्षात आलं की 9 ते 10 हजार सिने कलाकार एकत्र येऊन या वास्तूमध्ये त्यांच्या असणाऱ्या अडचणी सोडवण्याचं काम करतात। काही लेबरच्या संदर्भातले असणारे इश्यूज आहेत, काही त्यांच्या सामाजिक जीवनामधले काही इश्यूज आहेत। हे सगळे इश्यूज मी समजून घेतले। मी आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय आशिष शेलारजी जे सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यांच्याशी सगळ्यांशी बोलून हे इश्यूज सॉर्ट आउट करण्यासाठी मी नक्की प्रयत्नशील आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।